त्या विनये नासे नव्हे दुसरिया ऐसे म्हणती नंदाची पुरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला त्याने अगुणा आणला म्हणती नंदाची पुरे आजी चोरी केली खरी विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ परम पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपादेवा मुक्तवाय आतत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुभ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पाहती गवळणी तवती पालथी दुधानी नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे प्रस्तुत संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग त्याच्यावर मानवाच्या जीवन कल्याणाकरिता चंद्रभागा मातेच्या पवित्र तीर्थाप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील 4 चरणाचा अभंग अभंगात जगद्गुरु तुकोबार त्या गोकुळाचं वर्णन करत आहेत विठ्ठल गेली 7 दिवसापासून या नाथांच्या दरबारामध्ये नाथ चरित्र ही अख्ख्या नवनाथांची असणारी चरित्र कथा गेली 7 दिवसापासून तुम्ही श्रवण केली आज या चरित्र कथेचा प्रसाद तुमच्या पदरामध्ये तुमच्या प्रारब्धामध्ये त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी देणार आहे म्हणून आपण सर्व ग्रामस्थ मंडळ आयोजक संयोजक नियोजक समस्त ग्रामस्थ कवठेकर समस्त जावळे परिवार काणीपणात तरुण मित्र मंडळ सर्व अन्नदाते अर्थदाते सर्व ग्रामस्थ पुण्य पावन भूमीमध्ये नाथांच्या दरबारामध्ये सर्व ग्रामस्थ टाळकरी मंडळी आहे जुन्या जुगाडीचे नाणे बहुत काळीचे ठेवणे सर्व महाराजांका मोठमोठ्या महात्म्याच्या सानिध्यामध्ये राहिलेली ही मंडळी आहे हरिभक्तीपरायण वाहक बाबा दररोज कथेमध्ये बाबाने यायचं खालीच बसायचं मला काल तू म्हणलं बाबा तुम्ही वरती यायचं ना बरं बाबा आपलं खाली नवले बाबाचे शिष्य आहेत महाराज जुनं अध्ययन आहे जुनं शिक्षण आहे साधी राणी साधे विचार परमार्थ हाय ना प्रपंच करत करत सांभाळायचा आहे सर्व उपस्थित टाळकरी मंडळी हरिभक्तीपरायण अनिल महाराज जाधव रंगातून त्या ठिकाणी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरी आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार ते गोकुळाचं वर्णन करताय गोकुळ त्याला म्हणतात माय बाप्पा हो ज्या क्षेत्राला ज्या गोष्टीची जी गोष्ट
ज्या क्षेत्रात जास्त असते त्याला समुदाय म्हणतात. आणि असा समुदाय त्या उत्तर प्रांतामध्ये, उत्तरखंडामध्ये, उत्तर देवभूमीमध्ये गोनाम गाई आणि कुळनाम समुदाय, त्या गोकुळामध्ये असंख्य गायी असल्यामुळे त्या भूमीला आणि त्या क्षेत्राला गोकुळ असं म्हटलं जात होतं. मग किती गाया होत्या महाराज त्या गोकुळामध्ये? असंख्य गाया होत्या. असंख्य. असंख्य तरी किती सांगू की बाबा? असंख्य म्हणजे किती? त्या गोकुळाचा राजा होता नंद बाबा. त्याला नंदराज म्हटलं जात होतं. नंदराजाच्या दारामध्ये 1 कोट गाया होत्या. किती? 1 कोट गाया, ज्याच्या दारात त्याला नंदराज म्हटलं जात होतं. मग असं ते गोकुळ, आणि त्या गोकुळचं वर्णन तुकोबराया सांगताय. ज्याच्याकडे 50 लाख गाया त्याला ऋषभनु वर म्हटलं जायचं. ज्याच्याकडे 25 लाख गाया त्याला ऋषभनु म्हटलं जायचं. जसं आपलं राजकारणाचं आहे, सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, त्याच्यावरती सभापती, त्याच्यावरती आमदार, त्याच्यावरती खासदार, तशी ही पदं होती त्या गोकुळामधली. गोनाम कुळ गाय आणि कुळनाम समुदाय. गोकुळामध्ये ज्याच्याकडे जेवढ्या गाया असायच्या महाराज, तेवढं त्याचं नाव मोठं असायचं. ज्याच्याकडे जेवढी बागायती जमीन, बागायतदार, त्याच्या रानात कुसळ आणि त्याला बागायतदार म्हणतो, म्हणून शोभन का महाराज? त्याच्या रानामध्ये मोसंबी, संत्रा, द्राक्ष, हापूस, कापूस नाही. कापसावाले बागायतदार नसतात. वाऱ्यावारी कापूस उडून जातो त्यांचा. ज्यांचे बागाय असतात त्यांना बागायतदार म्हणतात. मग अशा त्या गोकुळामध्ये ज्यांच्याकडे गाया जास्त, त्यांना अशी नावं होती महाराज. वजनदार, पाटील, सरदार, देशमुख. आपल्याकडच्या पदव्या, हे त्यांच्याकडच्या पदव्या वेगळ्या, आपल्याकडच्या पदव्या वेगळ्या. या शेठ या बसा, काहीच नसतं, शेंडा नसतं, मुळूक नसतं, तरी लोक त्याला शेठ म्हणतात. म्हणजे हे जसं आहे तसं त्या गोकुळामध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी विशेष अशा नावानं ओळखल्या जात होत. मग अशी विशेष असणारी नंदराज बाबा. मग तुम्ही म्हणाल महाराज तुकोबराय म्हणले ना, गाया राखतो 9 लाख. मग या 9 लाख गाया का सांगितल्या? मग या 9 लाख गाया तुम्ही 1 कोट म्हणताय, कसं शक्य आहे महाराज? का शक्य नाहीये? भगवान श्रीकृष्णाने ज्या 9 लाख गाया राखल्या ना, या 9 लाख गाया वासना वडाळ होत्या महाराज. कशा होत्या? वासना वडाळ होत्या. नको तेव्हा ढाब्यावर दिसतात, नको तेव्हा टपरीवर दिसतात, नको तेव्हा रस्त्याच्या कडेची बाहेर आहेच. मग या ज्या वासना वडाळ झालेल्या गाया आहेत, या राखण्याचं काम तू राख रे मनेरी. मन नावाची गाय आहे, त्या मन नावाच्या गायीची वासना वडाळ झालेली आहे. आणि देवा त्या गायीला थाऱ्यावर फक्त तूच आणू शकतोस, म्हणून गाया राखतो 9 लाख. अशा 9 लाख नव्हत्या महाराज. किती गाय होत्या? 1 कोट होत्या. असे ते नंदराज बाबा. आणि त्या गोकुळाचं वर्णन तुकोबराय म्हणतात. नुसते नंद बाबा नव्हते त्या गोकुळामध्ये, त्या गोकुळामध्ये गोप होते, त्या गोकुळामध्ये गोपिका होत्या. मग महाराज या गोपिका आणि गोप कुठून आले त्या गोकुळामध्ये? कुठून आले? याच्याही पुढे जाऊन सांगतो. हे गोकुळ आहे, हे 3.5 हाताचं गोकुळ आहे. पंचकर्म इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय हे त्यातले गोप आणि गोपिका आहे. आणि मन नावाचा भगवान परमात्मा आहे, ज्याला जिथं बसवायचं तिथंच बसवणार, आणि ज्याला जिथं उठायचं तिथंच उठवणार. तुमचा डोळा चांगला आहे महाराज, पण अचानक डोळा घालवायचा का नाही हे कोणाच्या हातात आहे? मन म्हणलं चल शहराच्या गाडीकडं,
किशोराची गाडी घाल डोळ्यात. हे जसं आहे तसं त्या गोकुळामध्ये त्या असणाऱ्या गोपिका आणि ते असणारे गोपाळ सामान्य नाहीयेत महाराज. त्यात वेदाची श्रुती कोण आहेत? त्या गोकुळामध्ये असणाऱ्या गवळणी या वेदाच्या श्रुती आहेत आणि त्या गोकुळामध्ये असणारे गोपाळ हे त्रेतायुगामध्ये असणारे ऋषीमुनी आहेत. लय हौस असते महाराज लोकांना. बायको गोरी असावी, गुंफी असावी, नाजूक असावी, सुंदर असावी, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं तो पाहतो महाराज. ज्याची जशी दृष्टी तसं दिसणार ना त्याला. आणि त्या त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस रामचंद्र प्रभू या दंडकारण्यातून निघाले होते महाराज आणि नाशिकच्या पंचवटीमध्ये एका दगडाला भगवंताचा पाय लागला. कशाला? शिळेला पाय लागला. शिळा होते मनुष्य केली तुझ्या पाऊलीचे चाली. देवा तुझं पाऊल त्या शिळेला लागलं आणि त्या शिळेची काय झाली? बाई झाली महाराज. पत्रकार एवढे भारी असतात महाराज, मागचं पुढचं टाकीत नाही, बरोबर पॉइंट टाकीत. मग दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी, भगवान श्रीकृष्णाने दगडाच्या बाया केल्या. मागचा इतिहास नाही, पुढचा नाही, काय केलं काय नाही, त्याच्या मागचं काहीच पाहिलं नाही. भगवान श्रीकृष्णानं दगडाला पाय लावला आणि बाई झाली. ऋषी म्हणले खटकात बसला गड्या. अरे काय तप करता, उठा घ्या दगड. दगड घ्या म्हणलं महाराज. माझं पुढं नाही पाहिलं त्यांनी. अहो हजार वर्ष तप करणारे ऋषी मुनी होते त्या जंगलामध्ये, त्या अरण्यामध्ये. कोणी उलटे लडकलेले, कोणी एका अंगठ्यावर, कोणी नकाच्या चुंबळी झालेल्या, जटा झालेल्या. बघितला असेल महाराज, ज्यांनी जट साधूच बघितला नाही त्यांनी या प्रयागराजच्या कुंभमेळ्याला, महाकुंभमेळ्याला गेल्यानंतर साधू कसा असतो बघितला असेल. ते व्हिडिओवर जाऊ नका, मोबाईल वर येते ते खरे साधू नव्हते. जे साधू होते ते मोबाईलवरच आले नाही. आले कुंभमेळ्याला पण गेले कसे हे कोणालाच कळालं नाही. याला साधू म्हणतात महाराज. विठ्ठल काय त्या साधूंचा ताट आहे, काय साधूंचं वैभव आहे महाराज. मेळा त्या ठिकाणी आल्यानंतर कळालं. जे गेले होते ना कुंभमेळ्याला त्याला माहिती आहे महाराज. काय एक साधू, काय त्याचं थाट, काय त्याचं शिष्य, काय त्याचं मंडळ, काय त्याचा पैसा. हे सोन्या बाबा होता. हे सोनं त्याची गाडी सोन्याची होती महाराज. असे साधू आहेत महाराज. तुम्हाला वाटलं साधू काय कमी आहेत काय? आश्रमावर आश्रम, मठावर मठ, संस्थानावर जळल गेले महाराज. पैसा किडला कधी त्या पैशाला. एवढा पैसा आहे महाराज साधू लोकांकडे. असे ते साधू. अरे काय पैसा कमीता. अरे चला स्वतःच आत्मकल्याण करून घ्या. भगवंताने दगडाच्या बाया केल्या. अरे देवा असा तर भेटायला येत नाही. चला दगडा घेऊन चला आणि देवाकडून या दगडाच्या बाया करून घेऊ आणि त्यांचा उपभोग घेऊ. केलेली सगळी तपश्चर्या मातीत गेली महाराज. दगड उचलले. भाऊसारखा माणूस 30 किलोचा दगड घेतला. पाटलासारखा माणूस 50 किलोचा दगड घेतला. बाबासारखा माणूस जुनाई महाराज पिंटोचे पोत उचलत होते महाराज. 80 किलोचा दगड घातला. मायासारखा एखादा बारीक होता त्याने 20-30 किलोच्या चिपा उचलल्या. निघाले महाराज. सगळे साधू निघाले आणि साधू निघाल्यानंतर रामचंद्र प्रभू लांबूनच पाहिलं महाराज देवाला. देवाला तसं पाहिलं. अहो काय पाहता माझ्याकडे. हातातल्या चिपा गळाल्या, दगड गळले, स्तब्ध झाले सगळे ऋषी मुनी. तुम्ही म्हणता का बरं? इडी आली होती का? इडी नव्हती आली. रामचंद्र प्रभूंना पाहिला आणि रामचंद्र प्रभूंना पाहतात त्या ऋषी मुनींना महाराज भुरळ पडली. चित्त चोरीली नंदाच्या नंदनी. जसं पाहिलं महाराज भगवंताला राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस होता, सुकुमार होता, पुतळा होता महाराज. लावण्याची काणी लावण्य होता महाराज. पाहता क्षणी हातातले दगड गळाले. अय देवा कस काही येणं केलं इकडं.
ऋषी मुनींना भगवंताने विचारलं कसं काय आलात? ऋषी मुनी म्हटले देवा आलो तो दगडाच्या बायका करून घेण्यासाठी. मग आणा ते दगड इकडं. नको म्हणे देवा. का रे? अरे देवा दगडाच्या बाया करून घेण्यात, त्यांचा उपभोग घेण्यात हा जो आनंद आम्हाला घ्यायचा होता ना देवा, तुला पाहिल्यानंतर तो आनंद मावळला. मग अरे देवा आम्हीच तुझ्या बायका व्हावं आणि तू आमचा उपभोग घ्यावं ही आमची इच्छा आहे देवा. काय मागणी असावी? अरे देवाकडे मागावं तर असं काहीतरी मागावं. देवा आमचं आत्मकल्याण कर, आत्मकल्याण कर. म्हणून त्या ठिकाणी ऋषी मुनी म्हटले देवा आम्हाला तुझ्याच बायका व्हायचे. देव म्हटला या जन्मात ते शक्य नाही. मग द्वापारांते करिष्यामी, द्वापार युगामध्ये मी भगवान श्रीकृष्ण म्हणून जन्माला येईन. तुम्ही गोपाळ व्हा, तुम्ही गोपिका व्हा, कुणी सुनावा, कुणी लेकी व्हा. तुम्ही तिथं गोवळणी आणि गोप म्हणून या, मी तिथं भगवान परमात्मा म्हणून येईन. आणि त्या गोकुळामध्ये कुणी सुना झालं, कुणी लेकी झालं, कुणी स्वतंत्र झालं, कुणी पारतंत्र झालं, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, स्वतंत्र. अरे कुणी सुना झालं, कुणी लेकी झालं, कुणी स्वतंत्र झालं, कुणी पारतंत्र गुटलं. आता बाई पाणी संपलंय, जाऊ का यमुनेवर घागर घेऊन? चित्त चोरी लोक महाराज भगवंताने. या सुना, या लेकी, हे असणारे गोपाळ आणि हे असणारे गोपिका त्या वृंदावनामध्ये, त्या गोकुळामध्ये जन्माला आले होते महाराज. मला सांगा ना कशा करता, कशा करता? अरे त्या भगवंताला आपलास करून घेण्याकरता आले होते. मला सांगा ना या देहामध्ये, या गोकुळामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय महाराज त्या भगवंताच्या अधीन आहे. तो भगवंत तसा सांगल तसं आपण करायचंय. पण त्या भगवंताला, त्या मनालाही आपल्या हातानं टाळी वाजवून, आपल्या मुखानं चिंतन करून, आपल्या डोळ्यात साठवून आपलं सकल कधी निर्माण होते महाराज? ज्या वेळेस तो मनरूपी भगवान परमात्मा तुमच्या हृदयात साठवेल महाराज. ज्या दिवशी तो भगवान तुमच्या परमात्मा हृदयामध्ये घर करून राहील ना, त्या दिवशी तुमच्या घराचं ना तुमच्या देहाचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. आणि जर असं वाटत असेल त्या गोकुळातल्या गवळणी महाराज त्यांचा एकच धंदा होता. काय? याची खोदरी बुदरी कर, तिची खोदरी बुदरी कर, याची सून काय करते, तिची ऋण काय करते, हे नव्हतं महाराज. हे तुमच्याकडं, हे तुमच्याकडं काम. त्या गवळणी उठल्या का दही दुधाच्या घागरी घ्यायच्या, दही दुधाची माठ घ्यायची महाराज. दही दूध लोणी गागर भरुनी येऊ कशी माघारी, सावरले मी बावरले जाऊ कशी पायी पायी मथुरेच्या. हे लवकर निघाला महाराज. त्यांचा एकच धंदा, दही दुधाच्या घागरी डोक्यावर घ्यायच्या आणि मथुरेच्या बाजारात निघायचं. भगवान परमात्मा म्हटलं हे तर अवघड झालं. गाय आम्ही राखायच्या, गायांचं पालन आम्ही करायचं, दही दूध धोरण आम्ही करायचं आणि यांनी आयतं विकायला न्यायचं. काय कारण येतं? अजिबात विकू देणार नाही. मग महाराज भगवान परमात्म्याने महाराज सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. ए गोपाळांनो चला, काय करायचं? आपल्याला संघटना स्थापन करायची. कशाला? सरकारचा पैसा आणायचा खिशात घालायचा. अरे याच्या करता नाही रे देवा. गोपाळांना म्हणजे याच्या करता नाही. मग तुम्ही
आता हे तुमच्या देहाकरता तुम्हाला मिळत नाही. काबाड कष्ट करायचे आणि सावकाराची हवाली करायची, काय उपयोग आहे? म्हातारीने काम करायचं, पोराला प्यायला पैसा द्यायचा, काय उपयोग आहे? पटत का नाही? काम आपण करायचं. बायको राबराबती शेतामध्ये आणि 150 रुपयाची दारू जर याला एकट्याला दिवसाला लागत असं, ती 300 रुपये रोजानं जाते, 150 रुपयाला प्यायला देते. चालणार नाही. भगवान परमात्मा म्हटले, अरे तुम्ही इथं खाता, इथं राहता आणि आपलं इथून तिकडे नेऊन विकता. आपले त्या ठिकाणी कृष होत चाललेत, आपले मावळे, आपले असणारे गोपाळ त्या ठिकाणी खाया वाचून मरायला लागले. तुम्ही राक्षसांना, आपल्या विरोधी पक्षाला त्या ठिकाणी घालून मतदान करता. मोठा घेऊन हे काय बरं नवं वागणं, असे श्रीकृष्ण म्हणाले. आणि मग भगवान परमात्मा म्हणला, अशा काय गवळणी ऐकत नाही, मग काय करायचं? चला गोपाळाला चला, श्रीकृष्ण चौर्य मंडल आपलं एकच संकट नाही. चोऱ्या करायच्या, प्यान्या म्हणला, बोबड्या म्हणला भगवंता, आणि आमच्या बापाच्या राज्यात तरी आम्ही चोऱ्या नाही केल्या भाऊ. आमच्या आईने आम्हाला शिकलंच नाही. तू म्हणतो चोऱ्या करायच्या, कसं शक्य आहे? आपलं तर नाही जमणार भाऊ. मग मी सांगतो तसं करायला असला, तुम्हाला खायचं आहे का नाही? खायचं असेल तर मी सांगतो तसं करा. काय? याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, अबगे माझा मागे मागे, 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 अबगे माझा मागे मागे. यायचंय ना तुम्हाला? खायचं असलं तर या. महाराज एखादी योजना यावी पाहिजे की नाही? खायचं का नाही? मग आम्ही सांगतो तसं डिवायशन करा, आम्ही सांगतो तसं वाटे पाडा, म्हणजे बेटर सगळ्याला. लय अवघड आहे महाराज, सध्या वाट्यावरच चाललंय सगळं. आणि काय येते? कहा गए कहा नाही, केलाय कुछ नाही. बाबू जेवला बोलता फिरता फेकून दिला गावाच्या खालता. सर्वसामान्य व्यक्तीला कोणी विचारित नाही महाराज. तरी भगवंत म्हटले, अरे मी तुम्हाला विचारतोय ना, चला. तुमच्याकरता मी एवढी रिस्क घेतोय राव, चोरी करण्याची. सोपं का चोरी करणं? अरे चोरी करायला लय डोकं लावावं लागतं. ब्लेड पुढं घालायचं, गर्दीत कसं शिरायचं, पर्स कशी कापायची, आणि त्याच्यातून बरोबर पैशाचा बंडलच कसा काढायचा, हे चोराचं डोकं असतं महाराज. शिकायचं काय? सोपं आहे का चोरी करायला शिकणं? मग सगळ्यांनी चोरीचं साहित्य घ्या, सरटे घ्या, माती घ्या, काठी घ्या, चला गोट्या घ्या. कशाला उपयोगी येतं महाराज? रायफल घ्या, खंजीर घ्या, गुप्ती घ्या. हे इकडच्या चोराचं, आपलं तिकडच्या चोराचं नाही महाराज. भगवान श्रीकृष्ण सरळ होतं महाराज. सगळं निघाल्या महाराज, चोऱ्या झाल्या, दही दूध खाल्लं, सगळं महाराज खाऊन भगवान परमात्माने सगळ्या गोपाळांना तृप्त केलं. अरे कुणी राहिलं का? कुणीच नाही देवा. ऐका ना, सगळ्या डेरे पालते, दुधाण्या सगळ्या पालत्या करा, सगळ्या रित्या करा. अरे फोडा रे, हे सगळं कुठं जातं? त्या मथुरेला जातं. हे उद्यापासून मथुरेला गेलं नाही पाहिजे, म्हणून सगळ्यांनी दुधाण्या सगळ्या रित्या करा आणि पालत्या टाका. टाकल्या ना महाराज, सगळ्या दुधाण्या पालत्या टाकल्या. डेरे वेगळे, दुधाण्या वेगळ्या आणि घागर वेगळी. डेरा लोणी काढण्याकरता वापरला जात होता, दुधानी दूध ठेवण्याकरता वापरला जात होत, आणि घागरी माठ हा विकण्याकरता घेऊन जाण्याकरता उपयोगात येत होता. मग असे असणारे डेरे भगवान श्रीकृष्णाने धनाधन मोकळे करून दिले, पालते घातले. सकाळी गवळणी उठल्या, पहाट झुंजून त्या ठिकाणी फटकलेला आहे, तांबड फुटलेलं आहे, वासुदेवाची भोपाळी उगवली. गवळण म्हणते, बाया चला लोणी काढायचंय, डेरा उचलायचाय, उठा. 4ला उठल्या महाराज. आताच्या सांगत नाही, आताच्या गवळणी मोठा
मोठा चांद होता त्या ठिकाणी सूर्यनारायण मोठा येतो महाराज आणि मग हिची पहाट होती. ही आजची गवळण त्या काळची 4 वाजता उठत होती. पाहिलं महाराज दरवाजा उघडला, कड्या उघडल्या, आत पाहतायत तर सगळ्या दह्या दुधाचा नासडा. कोणी केलंय, कोणी केलंय? अरे पाहायला लागल्या गवळणी, ती रडू लागली. सगळ्या गवळणी एकत्र झाल्या आणि सगळ्यांना पाहिलं महाराज. गावाच्या दुधाने पालत्या झाल्या. कशा झाल्या? अभंगाच्या पाहिल्या. बाई माझं तूप गेलं, बाई माझं लोणी गेलं. शेजारच्या सगळ्या गवळणी एकत्र झाल्या. काय झालं शांताबाई? अगं बाई माझं सगळं डेरीने गेले. पाहती गवळणी, सगळ्या गवळणीनं पाहिलं, बाई एक नाही तवते पालची दुधानी. सगळ्या दुधाने पालच्या घातल्या. ती शोक करू लागलेली आहे. कोणी बाई केलं आणि कसं बाई झालं आणि कोणा मेल्याने माझी ओढ काढली, कोणाला माझं देखावलं नाही, कोणी का बाई लिंबू फिरवलं, कोणी का बाई बाहुली फेकली, कोणी का बाई टाचण्या लावल्या. येऊन ते यांच्याकडे महाराज उलशी काय झालं बाई? त्या दिवशी तीर वाटाणा आली ना, काय वलांडा बिलांडा झाला काय काय बाई मला काय कळना. नुसते येड्यावानीच करू लागली ग बाई. थोडी शंका महाराज, थोड काल वर खेळला गेलो महाराज. असं वाटलं माझ्याकडून अंगात येणार. ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा 36 वर्ष नाथबाबाच्या घरी राहण्याकरता आला. पारदूक विनयासाहेब म्हटले महाराज 8 दिवस झाले का त्याला बोलल्या ठेवता. आज गुढीपाडवा आहे, तुम्हाला कळत नाही का? गुढीपाडव्याला तरी घरी यावा. काय करावं बाई, अजून काल्याचं कीर्तन राहिले, नारळ गुटले, गुढी उभी कशी करती? 36 वर्ष देव परमात्मा नाथांच्या घरी आणि रुक्मिणीसाहेब म्हटलं देवा कस आणि कोणी पायचा विश्वाचा कारभार. तुम्हाला बरं हीच गाव तीच गाव बोला 40 गाव. एकदा घरातून गेले तर पिशी भरल्याशिवाय तुम्ही घरीच येत नाही. 36 वर्ष झाले, किती काम करता? रुक्मिणीसाहेब आली महाराज. नाथांनी तिला लेकीसारखा सन्मान केला आणि सन्मानाला माहेरात आलेल्या लेकीचा जसा करतात नाथांनी रुक्मिणीसाहेबांचा सन्मान केला जांभळीला. आणि मग ती महालक्ष्मी आंघोळीला इथं खेळला. जय देवी लखाबाई पाझळल्या ज्योती, पाझळल्या ज्योती. जरीच पाताळ केला नाथान आहेर बोला जय देवी. मग इथं स्नान केल्यानंतर माझ्या नाथाचा आहेर असतो महाराज लखाबाईला. विठ्ठल शोकांती काय एका गोष्टीची वाटते महाराज, तिथंही लोकांना सोडलं नाही. धमका चालूची, पिवळा तांबडा पांढरा चालूची. हे कधी बंद होईल देवा देवाचं?
हेच कळत नाही महाराज. आता मढी तर सुटली त्याच्यातून, म्हणून तर महाराज चमत्कार बाबांनी दिला, डायरेक्ट शिखरावर आला. साधं काम नाही महाराज देवाचं, पण लोकांना कळत नाही. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. ही लकाबाई साधी नाही महाराज, प्रत्यक्षात महालक्ष्मी आहे, प्रत्यक्षात भगवंताची दाशी या ठिकाणी नांदते आपल्या जवळ महाराज. आणि ही अशी असणारी दाशी, आणि त्या भगवान परमात्म्यानं ज्यावेळेस ते रीते केले महाराज, जव्हा रडू लागल्या महाराज, एकमेकीला सांगू लागल्या कोणी बाई केलं आणि कसं ग बाई झालं. एक अनुभवी गवळण आली. ती म्हणली बाई शांताबाई मला माहिती कोणी केलंय. कोणी केलं ग ठकूबाई. बाई या शेतवाऱ्या दुसरं तिसरं कोणी करत नाही. बाई असं उष्ण नेल्यावर दुसरं तिसरं आणून देत नाही. उष्ण तिला द्यायचंच नाही. तिला उष्ण दिला का ते आणूनच देत नाही. चांगली फोड मला माहिती बाई कोणाची कोणाची. चोराच्या खुणा असतात महाराज. काही काही चोराच्या खुणा असतात. त्या खुणावून ओळखायचं महाराज. मर्डर केल्यानंतर सीआयडी तपास लावती. उजव्या हाताने गोळी आणली का डाव्या हाताने आणली, दक्षिण दिशेने आणली का पूर्व दिशेने आणली, एवढा तंतोतंत अभ्यास असतो. ठकूबाई त्याचा अभ्यासात दिली. बाई चोरी दुसरा तिसरा कोणी करू शकत नाही. मग कोणी केलं का ठकूबाई. ती बाई नंदाच्या करण्याशिवाय होऊ शकत नाही. असं बाई माझ्या घरी आला होता, अशीच नासडी केली होती बाई, पण मा सासरा दारात झोपला होता. थंडीचे दिवस होते. अगं बाई यांनी खाल्लं तर खाल्लं, नुसतं खाण्यावर नाही राहिला म्हणे. मग बाई ठकूबाई काय केलं, अशी घुसून इच्छित महाराज. काय माहिती सांगा पुढं काय. अशी उत्सुकता लागलेली ऍक्सिडेंटला. काय असेल पुढं, काय असेल पुढं, पुढं काय माती काय सांग ना. अगं बाई माझ्या घरी आला म्हणे, थंडीचे दिवस होते, तर इथून तू खायचं ते खाल्लं म्हणे, नुसतं खाण्यावर न राहिला. उचलला ताकाचा डेरा, दारी निजला होता म्हातारा. आणि जेव्हा काय घेतला डेरा, फोडीला सैराट. ताकाचा डेरा घेतला म्हणे, म्हातारा दारात निजलं होतं म्हणे. अगं बाई म्हातारा माणूस तर पाहायचं म्हणे, याला लाज नाही, याला काही वाटत नाही. अवा म्हातारा पाहिलं जेव्हा काय ताका डेरा घेतला, म्हातारा डोक्यात पडला म्हणे. म्हातार वाचलं ग, नाही तर तंडीला कोट गेला असतं म्हातार. ठकूबाई म्हणते बाई असं तू चोर आहे, त्यांनीच केली असं चोरी, दुसरं कोणी करू शकत नाही. कोण येतो म्हणती नंदाची पोरे. पोरग म्हटलं असतं तर चाललं असतं, पोर म्हटलं असतं तर चाललं असतं, पण इथं पोरे म्हटलंय तू बरं आहे. म्हणती नंदाची पोरे. ते नाही का पाटलाची पोर, पाटलाची म्हणतो एकाच पाटलाचा येतो का, अनेक पाटलाची येतात ना. मग ते नाही का पाटलाची पोर, ते नाही का पाटलाचं पोरग, किती फरक आहे. मग असं असणार आहे. म्हणती नंदाची पोरे. नंदाची पोरं होती. नंदाची पोरं किती आहे. अरे त्याच्या यशोदेला एकच होता. मग एकटा होता का, नाही म्हणे. तिथे यमुनाबाई होती. यमुना अगं तुझा होता. बाई माझा होता काय, बाया माझं तर तसं नाहीये. अरे तुला काय माहितीये ते बाहेर कसं शिकटचं धुरके ओढतोय. आई म्हणते नाही बाई गोविंद्या तसा नाहीच.
बाई तो अगवाई द्या कंपेरी कमी करतो 17 चालू आहे त्याला तो अगवाई द्या तर काय घेऊन बसली तू अय गोविंद्या खरं काय 17व्या वर्षी गोविंद्या खंडेरी कमी करतो तू काय म्हणती मग गोविंद्या तसं नाही किती सांगा महाराज आईला खरं वाटत नाही महाराज म्हणती नंदाची पुरे कोण कोण होते ती म्हणती तो होता ही म्हणती बाई मा नव्हतं तो पण होत सगळ्यांचं तू गड पडलं महाराज बाई आपले पोरं आहेत काय चांगला बाईने धंदा लावला चांगला चोरा करायला शिकला बाई अगं एखाद्या महाराजाच्या सानिध्यात गेला असता असा पखादा झाला असता एखाद्या महाराजा सानिध्यात गेला असता असा कीर्तनकार झाला असता सानिध्यात कोणाच्या जावं महाराज याच्यावर तुमचं पोरग अवलंबून असतं तुम्ही चौकात चहा कुणाचा सोबत घेता याच्यावर तुमची क्वालिटी ठरत असते लोक महाराज नाही राव चांगला म्हणून आता चहा कोणाबरोबर घेतोय तो बघ चहा घेतला महाराज कोणाबरोबर सध्या आमच्याकडे एकच महाराज चालू आहे महाराज शेअर मार्केट शेअर मार्केट शेअर मार्केट ज्याचे नव्हते ते म्हणते मग 2 होते रे भाऊ कशामुळे सानिध्यात गेले त्यांच्या कळत काहीच नव्हतं महाराज लाखो कोटी रुपयाला बुडले आपले 4 बुवा बुडले महाराज तुमच्या जवळचे गेले 150 कोटी 600 कोटी आता कुठून घालायची ती अवघड आहे महाराज नादाला लागू नका संगत बिघडवत असते एका बोला वाटलं मला असं लईचं मत काय ट्रेडिंग केलं पुण्याला गेला शिकून आला याचे घे त्याचे घे याला 12% दी त्याला 25% दी त्याला 10% दी याचे लाख घ्यायचे त्याचं व्याज मिटायचं त्याचे लाख घ्यायचे याचं व्याज मिटायचं याची डोकी त्याच्या डोक्यात त्याची डोकी त्याच्या डोक्यात करत राहिला महाराज आणि आज तुम्ही कंगन हे कोणते पडल्या महाराज जपून चला तुम्हाला भगवंतानी दिलं नाही एवढं चांगलं क्षेत्र अरे तुम्हाला दिलंय ना भगवंतानी तुम्हाला पोटापुरता घास देतो ना अपेक्षा करू नका ना अपेक्षा वाढवू नका ना अरे पोरग चांगलंच असतं पण संगतीत कोणाच्या जातं हे बिघडत बाई त्या कृष्णाच्या संगतीत गेले ना आपले पोरं बिघडले म्हणे चला त्या गवळणीला त्या यशोदेला तक्रार करू यशोदे यशोद कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे सांग ना अगं तुझ्या कृष्णाला सांग ना आम्ही राहायचं की जायचं गोकुळामध्ये अगं रात्रंदिवस आमच्या दारामध्ये येतो आम्हाला त्रास देतो यशोदे यशोदा मायामध्ये गवळणीनो तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या घरी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या घरी 12 घरच्या 12 गे गोकुळच्या घरी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या श्रीरंग माझा वेडा नाही दुसरं जोडा तुम्ही याची संगत जोडा अगं माझा श्रीरंग सगळ्यापेक्षा वेगळा आहे काय तक्रार घेऊन आलात एक म्हणती पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देऊनी मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत काय काय तक्रारी सांगावे महाराज एक एक गवळण तक्रारी समोर राहिली यशोदा म्हणते कृष्णा ए कृष्णा अरे 8 दिवस झाले रे तुला खूप त्रास झाला लय गवळणी तक्रारी घेऊन येतात तुझा आवाज बसला कृष्णा अरे कृष्ण कवर आता या खोडी कुठपर्यंत करतो खोडी कुठपर्यंत करतो 11:30 कडे काटा चालला रे कृष्णा आता काय कर स्वयंपाक तयार होतोय मस्त त्या ठिकाणी शुगरी बांध काय गोपाळाच्या नादी लागतो अरे या पोरांना काही काम आहे का कृष्णा अरे तुला नोकरीला लागायचंय
आमच्या डोळ्याचं पार नाही फेडायचंय आमच्या मोकळं करून द्यायचं महाराज वृद्ध मोकळं झालं पाहिजे वार करायचं नाही यशोदा म्हटली असं का सगळं माझ्याच कृष्णावर सारखे सारखे आहे ते तुमचे नाही का तसे पेंद्या बोबड्या वाकड्या सुदामा अगं तुमचे पोरं सहकार्य करते तेव्हा माझा पोरला डिरिंग करतो तुमचे पोरं सहकार्य करते पाठीशी उभा राहते तेव्हा माझ्या पोरा डिरिंग येते नाही आपला पोरगा काय तो पोरा सारखा आहे माझ्या पोरा मग आता चांगलं आहे तो बघ काळा बेंद्र हे वाटतच नाही तो आहे त्या यशोदे असा लागायला मला दिसू कृष्णा अरे गवळणी चक्राने घेऊन येतात सकाळी ती गवळण म्हटली कृष्णा ते काळ आहे नंतराच्या पोरा तू गोरी ते काळ तोच एका ते कृष्णा तू माझाच करे भाऊ काय महाराज जगाच्या मालकाला मातोश्री कृष्ण विचारलं देवा तू माझा शेकारी आईचं मन राखावं म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात आई काय त्या गोवळणीचं डोक्यात घेती काय नो काय त्या काही येत्या तुला सांगत या तुझ्या जाय गती मी तुझाच नाही ए खरं तू मा आहे बाबा हे पण मी गोरी तुझा बाप गोरा तू कसा काळा शिंजन त्रिजल मला आला कस काय आला रे भगवान परम म्हणे आई अग तू जन्माला आली तेव्हा सूर्यनारायण दिवस आला होता तू दिवसा जन्माला आली बाबा जन्माला आले त्यावेळेस सूर्यनारायण होता तेही दिवसा जन्माला असते आई मी अष्टमीच्या रात्रीला किर्र अंधारामध्ये जन्माला नाही आलो काही अरे बाबड्या बाई माझ्या पोरावर नुसतं आळ घेतात बाई माझ्या बोलतो चल पोरांना महाराज आईला पटवण्यामध्ये पोरं एवढे चतुर असतात एवढे फक्त पोरांना महाराज कारण शोधावं आईला पटवावं महाराज कवा चुकांडा देऊन झाला तू निघून जाते बापाला नाही म्हणते पोरांना पण आईला बनवल्याशिवाय राहत नाही पोरं भगवान श्रीकृष्ण म्हणला आई मी तोच आहे पण कृष्णा ते आता म्हणते बाबा तू चोरी करतो तेवढ्याच डोळं नाही अय यशोदे अगं सकाळी तुला बोलायचं राहिलं काय बोलायचं राहिलं आता काय घेऊन आला तक्रार हे बघा ना मा कृष्ण माया कशी आता काही तू चोरी करायला आला नाही अगं नाही अगं धंदाच करते त्याने या चोऱ्या केलेल्या आम्हाला कळलं पण आमचा विश्वास आहे तुला जरी वाटलं तुझ्या पोरांना नाही केलं यशोदे तरी आम्ही ठामपणे सांगतो त्याच्याशिवाय हे चित्त कुणी चोरू शकत नाही कोणतं चित्त कोणतं हे चित्त त्याच्याशिवाय कोणी चोरू शकत नाही अभंगाचं काय ग अगं तू म्हटली माझा कृष्ण करू शकत नाही महा नाही तसा तुम्ही 12 घरच्या 12 आमचे सगळं 12 मध्ये काढली अगं आम्ही गृहमंत्री आहे मी गृहमंत्री सगळं खातं माझ्याकडे तरी तू माझी 12ची काढली अशी 12ची अशी ती म्हणली गवळ कोणाला यशोदाला म्हणली
12 गे 12 गोकुळ रे अगं पण आम्ही ठामपणे सांगतो त्या विनही नसते नव्हे दुसऱ्या ऐसी अगं त्याच्याशिवाय हा नासाडी कुणीच करू शकत नाही त्याच्याशिवाय आमच्या चित्ताला हात कुणीच घालू शकत नाही मैं तो सतबुद्ध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जगा दे प्रीत लगा एकदा स्वर हुकला चले हो बंसी वाले जोत जगाले प्रीत लगाले अरे या चित्ताची चोरी तुझ्याशिवाय कुणीच करू शकत नाही तू केलेल्या चोरीमुळे आमचं सगळं देहभान हरपत देवा मैं भूले मैं भूली घर जाने बाद गोर सबेचने आई हाट हे देवा अरे तुझ्याशिवाय ही चोरी कुणी करू शकत नाही दुसरा तुझ्यासारखा चोरच नाही कोण अरे मी ज्या वेळेस दूध विकायला जात होते ना अरे त्या मथुरेच्या चौकावर त्या घाटावर तुझी भेट झाली तुझं दर्शन झालं देवा आणि मी त्या मथुरेत गेल्यानंतर दही दूध विकायचं विसरली देवा एवढं तू वेळ लावतोस दही दूध म्हणायचं तू गोविंद म्हणा गोकुळ गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या गे तव तव असं ते मथुरेचे गे भगवंता अरे त्या गवळणी त्या गोकुळच्या मथुरेच्या बाया माझ्यावर हसत होत्या रे देवा एक तास झालं देवा मी एका पायावर उभी होती 2 तास झालं देवा मी एका पायावर उभी होती 3 तास झालं देवा मी एकच पायावर उभी होती मग काय झालं ईश्वराने विचारलं अगं झालं काय म्हणून काय विचारते अगं तुझं कार्ट घाटात आडवं आलं त्याचं दर्शन झालं आणि त्यावर मथुरेमध्ये गेल्यानंतर जा कहा पगडारू देखी अनेरा अगं पुढा पाय टाकावा हे मला कळे ना आणि हा असणारा भगवान परमात्मा हा असणारा श्रीकृष्ण परमात्मा या स्वरूपाला निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण स्वरूपाला आणला म्हणून आम्हाला जिकडे पाहावे तिकडे तोच दिसतोय विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप अगं कुठं पाय टाकू कळ ना ग मला टाकू कुठं त्यात मथुरेच्या गवळणीचे सगळं कुठं टाकू म्हणजे काय विचारते हे काय झोपायला आहे का तुला हा अगं तसं नाही म्हणे जिकडं पाहावं तिकडे मला तोच दिसतोय तो म्हणजे कोण अगं त्या तुकड्यानं अगं त्या देऊच्या तुक्यानं तो निर्गुण असणारा निराकार परमात्मा सगुण रूपाला आणला अभंगाच्या शेवटच्या चरणात सवेरा सवे तो
त्याच्याशिवाय कुणीच करू शकत नाही. आम्हाला ठाम निश्चय. कसं काय त्याच्याशिवाय करू शकत नाही? तोच तुम्हाला दिसतो का? जिथं तिथं तोच दिसतो. अगं त्या देऊच्या तुक्यानं निर्गुण असणारा परमात्मा सगुण साकार रूपाला आणला आणि तोच आम्हाला जिकडे तिकडे दिसू लागला. आणि त्याच्याशिवाय या काळजाला, या देहाला, या चित्ताला कोणीच हात घालू शकत नाही. कशामुळे घालू शकत नाही? कारण आमच्या मुखामध्ये सतत एकच नाम असतं, सतत एकच चिंतन असतं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा, विठोबा रखुमाई, विठोबा सबे तुकया मेला त्याने अगुणा आणला म्हणती नंदाची पुरी आजी चोरी केली खरी. त्या तुकोबरायानं वैकुंठाला गेला, मेला विचारा तो गेला वैकुंठाला, पण त्यांनी हा अवगुणाला आणून ठेवला. वाता निर्गुण निराकार केला सगुण साकार. अगुण जो रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तो चिरगुराया. अगुण अगुणाला होता तो सगुणाला आणला. अगुणाचा परमात्मा सगुण रूपाला आणला देवा. आणि त्यांनी आणल्यामुळं आज आम्हाला त्या ठिकाणी त्याचं वेड लागलेलं आहे, त्याच वेड लागलेलं आहे. कुणाचं ग? अगं त्याच त्याच त्याच, अगं त्याच कुणाचं? याड लागतं ना महाराज, येड लागलं पाहिजे माणसाला. वेडा झालो, वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो, प्रेमे नाचू तव छंदे. वेडा झालो मी तव छंदे, नाचू गाऊ प्रेमानंदे. नाचता आलं पाहिजे महाराज, गाता आलं पाहिजे. पग घुंगरू बांध मिरणाची रे मिरणाची, विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मेरा हासी रे. पग घुंगरू बांध मिरणाची रे मिरणाची. पाया इंद्रा बांधून मीराबाई नाचल्या होत्या महाराज. जनाबाईने तो आपलासा केला होता. तोच भगवान परमात्मा या काल्याच्या स्वरूपानं, या सप्तदिनाच्या चिंतन कथेच्या स्वरूपानं तुम्हा आम्हाला आपलासा करायचा आहे महाराज. तो देव एकदा आपला झाला ना महाराज, देखीला डोळा बैसरामणी त्या गोकुळातल्या गवळणी. आणि ज्यावेळेस तो भगवान परमात्मा सकाळी गाया घेऊन वृंदावनात गोकुळातून वृंदावनाकडे जायचा, त्यावेळेस भगवान परमात्मा गायाच्या पुढे असायचा, गाया भगवान परमात्माच्या मागे असायच्या. येता वेळी सायंकाळी भगवान परमात्मा गायाच्या मागे असायचा, गाया भगवान परमात्माच्या पुढे असायच्या. गायांच्या खुरानं उडालेली पंढरू नावाची माती भगवान परमात्म्याच्या मुख कमलावर बसत होती. डोळेनं मुख माखून जात होत. आणि तो चेहरा पाहण्याकरता त्या गोकुळातल्या गवळणी तासन तास दरवाजात हात देऊन उभा राहायच्या. महाराज सांगा ना कशा करता? त्या भगवंताला पाहण्याकरता. अरे तो असणारा भगवान परमात्मा, त्याला पाहण्याकरता त्या गाया ज्यावेळेस वृंदावनाकडून गोकुळात यायच्या ना महाराज, भगवान परमात्मा भगवंत त्या गायांच्या मागे असायचा. पंढरू नावाची माती भगवंताच्या मुखावर बसली आणि तोच पांडुरंग परमात्मा गाया राखतो 9 लाख, या ह्या मेंढ्या विठू राखीतो 52 खंड्या, या मेंढ्या 52 खंड्या मेंढ्या राखण्याकरता द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. आणि तोच पाटील, पंढरपूरचा पाटील,
गाया राखत राखत मेंढ्या राखण्याकरता आला. आला पुढे, आला कर्नाटकाच्या बाउंड्रीवर. कोणाच्या घरी आला? आला धनगराच्या घरी. कसा आला? विठ्ठल बिरुदेव स्वरूपानं नांदू लागला. आणि तोच नाही पटत महाराज कधी कधी वारकरी संप्रदायाच्या ही अगोदरचा हनुमत नावाचा संप्रदाय, त्याच्यामध्ये हा विठ्ठलाचा सगळा इतिहास सांगितलेला आहे महाराज. पट्टण कडोलीचा बिरुदेव आणि विठ्ठल परमात्मा हे दोघं समकालीन, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भगवान महादेव हे दोघही एका स्वरूपाने तिथं नांदतायत. आणि तोच पट्टण कडोलीचा पांडुरंग परमात्मा विठ्ठल स्वरूप या विठेवर उभा राहिला. योगे 28 विठेवर उभा. 28 युग नाही तर 28 प्रकार आहेत. त्या 28 प्रकारानं हा भगवान परमात्मा त्या विठेवर उभा आहे. आणि तो असणारा भगवान परमात्मा या गवळणीचं चित्त हरण करण्याकरता ती पंढरू नावाची माती सांगत होतो. त्या गोकुळातल्या वृंदावनामधल्या त्या मातीला भगवान परमात्माने आपलंसं केलं, म्हणून या पांडुरंगाला नाव मिळालं पांडुरंग. पंढरू नावाची माती, पंढरू नावाचा प्रकार आहे. तिकडे गेल्यानंतर ती असणारी धूळ भगवंताच्या चेहऱ्यावर बसली, म्हणून भगवान परमात्मा डोळे झाकून उभा आहे. डोळ्यामध्ये धूळ जाऊ नये म्हणून डोळे झाकून उभा आहे. पण सगळ्या जगाला पाहतो महाराज, आणि त्याला पाहण्याकरता या डोळ्याने उभा होत्या. देखिला डोळा बैसला म्हणे. पाहता क्षणी महाराज देव आपलासा झाला पाहिजे. कसा? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. मग सुख कुठं होत? अरे त्या मथुरेच्या कारागृहामध्ये सुख जन्म घेत होत. सुख तिळा तिळानं वाढत होत. 1 2 3 4 5 6 आले ना महाराज. 5 मारले, 6 आले. साईची साई कंसाने त्या ठिकाणी आपटले. 7वी योग माये त्या ठिकाणी रोहिणीच्या उदरामध्ये बळीराम स्वरूपाने ठेवलेला आहे. आणि तो ठेवल्यानंतर येणार 8वा विपुनाई, 8वा विपुनाई, 8वा विपुनाई. आणि आलोच का नाही? निघले महाराज भगवान श्रीकृष्ण. आई झालो 8 वर्षाचा. 8वा विपुनाई. आलो महाराज. आल्यानंतर काय केलं? नस नस में जो खून बहे, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा, प्रभु तुम्हारे का बना अपना मंदिर. झालं ना महाराज? 1 स्वप्न पूर्ण झाले. अजून 3 स्वप्न राहिले. कोणते? तुम्हाला 2च राहिले. 3रं कुठे? सिंधू प्रकल्प वळवायचा आहे अजून. येतो नाही कुठं का नाही महाराज? अजून 10 वर्ष मोदी हटत नाही, काळजी करू नका. अयोध्येचं मंदिर झालं महाराज. अयोध्या तो झाकी थी, काशी मथुरा बाकी आहे. मथुरेचं काशीचं हे 2 प्रकरण, आणि 3रं प्रकरण आहे सिंधू वळवायची. मग भारताला पाण्याची कमीच नाही महाराज. एकदा का पाकिस्तानकडे जाणार पाणी थांबलं महाराज, त्यांना फारही घेतणार नाही. नळाची सुद्धा व्यवस्था बंद होईल पाकिस्तान मध्ये. फक्त एकदा सिंधू वळून घेऊ द्या. सिंधूचं पाणी जर अडवलं ना महाराज, हिंदू का म्हणतात? आर्य ज्यावेळेस भारतामध्ये आले होते ना, ते सिंधू ओलांडून आले होते. म्हणून सिंधू त्याचा अपभ्रंश हिंदू. म्हणून हा देश कुणाचा आहे? हा आर्यांचा आहे, हा वैदिकांचा आहे, हा सनातन्यांचा आहे. हा हिंदुस्तान 12 बलुतेदार 18 पगड जातीचा माझ्या वारकऱ्याचा आहे, माझ्या धारकऱ्याचा आहे, माझ्या मावळ्याचा, माझ्या गोपाळांचा आहे. आणि असा भगवान परमात्मा या गोपाळा करता, वारकऱ्या करता, धारकऱ्या करता, मावळ्या करता त्या मथुरेच्या कारागृहामध्ये 8 वर्षाची मूर्ती. देवा, अरे मी मागणी मागितली होती, माझा छोटा बालक म्हणून जन्माला आहे, तुझं लालन पालन करता आलं पाहिजे, तुला स्तनपान करता आलं पाहिजे. असं हो ना देवा, एवढा का झाला? आई 8 वर्षाला त्याला मारायचं ना, आजच त्याचा काटा कडी. कोणाचा? मामाचा. लई 12चे मामा असतात महाराज काही. लई कंसासारखा मामा आहे का? नाही ना महाराज. कंस नाव ठेवतो कोणी मामाचं? नाही ठेवत. का नाही ठेवत? शकुनी बहिणा, 1 डोळा चिपडा, बहिणा शकुनी मामा. आता नाही महाराज, मामाला खतरनाक असतात काही असतात चांगले. आपली पोरगी भाषा देते. मामा म्हणलं भाषे बा, आता कॉलेज बिलेज झालं, लग्न कधी होणार आहे? होणार आहे म्हणे मामा. पोरगी पाहिली का? तो म्हणला हा मामा पाहिली. कोणाची पाहिली रे? तुमचीच पाहिली मामा. जवळच्या टिटोर आटला टाकला म्हणे तो.
माझी देणार नाही म्हणजे तुला. कसा नाही देणार मामा? मी सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही. काही काही भाषेलाही बारस तराबाज असते. त्यानंतर महाराज मामा अशी नाही दिली तर पळून घेऊन जाईल, पण तुमचीच पोरगी घेऊन जाईल. मामा म्हणला असं देणार नाही. कस काय देणार नाही? पुढे महाराज इलेक्शन लागलं ग्रामपंचायतचं, तिकडून मामाने फॉर्म भरलाय, इकडून भाषेनं मामाच्या विरोधात फॉर्म भरला. मामा म्हणला अरे भाषे बुवा तो आपला आहे ना, आपल्या विरोधात पुढे फॉर्म भरतो. तेव्हा मला फॉर्म भरायचा म्हणे, मला सुद्धा सरपंच व्हायचंय. तुम्हाला काय वाटतं मीच आमदार होणार आहे काय? मला सुद्धा आमदार व्हायचे. झालो ना महाराज. पण त्यांना वाटलं आपल्याला सगळं आपल्या हातात वाढून घे, पडले ना तोंडवर. एकटाच असतं महाराज पात्रामध्ये, परत परत नसते. कुछ समजे कुछ हम समजे. काही लकळलं आता, काही लकळलं उद्या सकाळी. कच्चून जेवण करा, काळजी करू नका. विठ्ठल भाषाने मामाच्या विरोधात फॉर्म भरला. मामा फॉर्म काढणार नाही. मामा म्हणला माझी पोरगी तुला देतो, पण फॉर्म मागा की नाही. भाषाला फॉर्म भरायचा नव्हता महाराज. भाषाला फॉर्म भरायचा नव्हता. भाषाला आपलं काम करायचं होतं. जर मामाच्या विरोधात फॉर्म भरत नाही तर मग मामा पोरगी देत नाही. दिली ना पोरगी महाराज. असे तर मामा असतील काही काही. कंस तसाच होता महाराज. आठवा येणार झोप येणार कंसाला महाराज. पायीचे बंधन गळती, कुलप उघडले महाराज. जेव्हा सगळे झोपे गेले, सगळे दैत्य सगळे असुर झोपी गेले, पायीचे बंधने गळती, उचलिता कमळापती. उचलला महाराज. कोणी म्हणतं टोपलीत घेतला, कोणी म्हणतं सुपात घेतला, कोणी म्हणतं पानात घेतला. पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याच्या संताचं प्रमाण आहे. उचलला कमळापती. देव म्हटले आता उचलून तर घे मला. अरे तू काय बंधनात आहे? देवाला कसं करा महाराज, जीवनातले सगळे संकट बंधन निघून जातात. उचलला आणि निघाले महाराज. राक्षसांना झोपी लागल्या, द्वारपाळ झोपी गेलेले आहेत. धो 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 पाऊसला पडत आहे. अष्टमीची रात्र आहे. रात्री 12 वाजता जन्माला आला. काय जन्माला आला असं महाराज? ज्यांनी 16 सहस्र नाऱ्या केल्या तो रात्री 12 वाजता आला. आणि जो एक पत्नी एक वचनी होता तो दुपारी 12 वाजता आला. काय सांगणे महाराज या दोघांचं? महाराज आजही रामायण आणि महाभारत या 2 ग्रंथाचे महाराज आजही या भारत देशाला गरज आहे. विठ्ठल रामचंद्र प्रभू आणि कृष्णचंद्र परमात्मा आजही या जगामध्ये जिवंत आहे महाराज. का? कारण त्यांचा इतिहास त्या पद्धतीचा आहे. उचलला महाराज. यमुना माई त्या ठिकाणी दुतडीवरून वाहते. ओ पतिराज अहो मला दर्शन द्या ना. अंगठा बाहेर काढला. यमुना माया वसरली. लगेच त्या ठिकाणी गोकुळामध्ये तिथं माया जन्माला आली होती. माया उचलली माया आणि ठेवला परमात्मा. निघाले ना महाराज. आला गोकुळाच्या मथुरेच्या कारागृहामध्ये आला. दरवाजे बंद झाले. पायाला बेड्या पडल्या. आणि जेव्हा काय त्या मायानं टेह्या करायला सुरुवात केली. रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठिले दूत. जेव्हा काय पोरग उठलं, अरे पप्याची माय, अरे माझी झोप मोडली ना. पोरग रडायला. काही काही बाप महाराज एवढे निष्ठुर असते, सगळं काही बायकावर सोपी देत. ते पोरगान तू रात्री झोपले उठलो मला झोका सुद्धा देत नाही. ती लागली रडायला माया. जेव्हा काय दूध उठले, नामा म्हणे उठिले दूध. धावत धावत सांगितलं महाराज आठवा आला, आठवा आला, आठवा आला. पळतच आला ना कृष्ण कंस महाराज. झोपच नाही त्याला. कधी येईल कधी येईल कधी येईल. आला आठवा महाराज. ते आठवा नव्हता, ती 8वी होती. न जाणू त्याला काय महाराज स्त्रीचा तो करी पुरुष उभा, त्याच्यात काय ताकद आहे? लय सामर्थ्य त्याच्यात. बाईचा माणूस करू शकतो. ही तर बाई आहे. आणि ह्यो जर मामा झाला तो उचलला महाराज. गर 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 फिरवला. भिंतीवर आदळणार. हातातून माया सटकली. मायाने सांगितलं अरे मला काय मारतोस? तुझं लागीवधी उपजला मजा दे. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. कुठं? अरे त्या गोकुळामध्ये आलेला आहे. गोकुळात आला महाराज. सकाळी रोहिणी माता उठली. रोहिणीनं पाहिलं अरे कोणतरी बाळाचा आवाज आला. यशोदेच्या त्या ठिकाणी बेडरूम मध्ये जाते. बेडरूम मध्ये गेल्यानंतर महाराज जेव्हा त्या डल्लोप गादीवर भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथे उड्या हाणीत होता. रडत होता. यशोदे नंद दादा, अरे तुला पोरगा झाला, तुला बाळ झाला. अरे 65 वर्षाच्या वयामध्ये नंदराजाला मुलगा झाला. असा काय आनंद झाला नंदराजाला. दुधाच्या घागरी ओसंडून दिल्या महाराज. दुधाच्या घागरी
दुधाचे पूर महाराज येशीपर्यंत गेले. लोकांनी पाहिलं काय तेल बिल मिसळलं का काय, लई दुधाचं धारा लागलं. फेडावं लागतं महाराज. पैसा देतो आपण, दुधामध्ये भेसळ करता नरकाला जावं लागेल. नरकाला. विठ्ठल एकीने विचारलं काय झालं. अगं पोरगा झालं. अगं कुणाला झालं. नंदराजाला झालं. एकमेकीच्या पुढे धावतात महाराज. एक धावे एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. अवतरलं ना गोकुळ महाराज. हे महाराज आनंद उत्सव त्या गोकुळात साजरा झाला. पाची पुजण्यात आली. वारीच्या दिवशी 3 मजली बिल्डिंग वर MH 95 वर्षाची म्हातारी राहत होती. खाली लगबगीला पोरीला पाहिलं. या पोरी आपल्या दररोज शृंगार करत होत्या महाराज. इथे येत होत्या. इथं बसलेल्या एखाद्या म्हातारीला वाटत बाई काय मेकअप आला ग यांच्या काळात. आमच्या काळात नव्हतं का बाई. लिपस्टिक पण फाउंडेशन फिरून लावली. आता कायच पायी पोरी दिसत्या. बाबा त्या काळात म्हातारी किती आवडली असेल तुम्हाला. आता जर म्हातारी असतील, म्हातारीनं मेकअप केला असतं तर बाबाने उचलून घेतली असती म्हातारी. MH 95च्या म्हातारीनं खालच्या तरुण पोरी पाहिल्या. पोरी हो अगं पुढे चालल्या ना तोंडातून. पुढे निघाल्या. काही गरज आहे का. म्हाताऱ्या माणसाला मुली मुली असतील महाराज. पुढे चालली काय चालली, कशाला चालली, कमून चालली. वरून पाहिलं महाराज म्हातारीनं 3ऱ्या मजल्यावर. अय पुरी हो कुठं. अगं चालले नंदराजाच्या घरी. काय अगं तुला माहिती नाही. नाही ग बाई मला माहिती नाही. कशा असत्या ही भाषा फक्त त्यांनाच कळू जाणं. तुम्हाला काही नाही कळत. तुम्हाला काहीच कळत नाही. तुम्हाला कळत नाही म्हणून बरं आहे. तुम्हाला कळत असत ना यांना आणल्याच नसते तुमच्या. ती म्हणते भाऊ बाबा मी म्हणून तो संसार झाला. ते म्हणतो मी म्हणून तुला ना दिलं. त्याच्या पुढचं पाहिलं महाराज नंदाला पोरग झालं वय. बाई नंदा तर माझ्या बरोबरच आहे. आताशी पोरग झालं वय त्याला. आताशी बाई महाराज आनंद झालाय त्या म्हातारीला. बाबा लगेच गेली महाराज आपला संदूक काढा. संदुकातून नाटी काढली महाराज आपल्या लग्नाची. बाई काय जपून ठेवली होती. पैठणी काढली महाराज. येवल्याची पैठणी जेव्हा घातली म्हातारीनं. येवल्याची पैठणी घातली महाराज. पण ती सुईची नाही घातली, उलटी घातली. तू म्हातार का म्हणून गुलप उडेल होते. दिसत कमी होतं म्हातारीला. म्हातारीला दिसत कमी होतं. उलटी नाटी घातली. नकशिकांत शृंगार केला. कुंकू त्या ठिकाणी डोळ्याला लावलेला आहे. काजळ भांगामध्ये भरलेला आहे. आणि निघाली महाराज. हे नकशिकांत शृंगार केला. गळ्यात पैंजण घातलं, पायात मंगळसूत्र घातलं आणि निघाली ना महाराज. टक 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 इथे तासाच्या शेंगात घालून आली म्हातारी खाली. आणि महाराज तिकडून म्हातार चष्म्याच्या काचा पुशीत आले. आपली शेजारी काठीन बिठीन म्हाताऱ्याच्या हातात निघालं ना महाराज. अय पप्प्याची माय तू ये वय बाई. लाजली ना महाराज म्हातारी. पुढे चालली नटून तटून. तुम्हाला माहित नाही नंदाला पोरग झालं. बाई नंदाला पोरग. तो म्हणलं नंदाला पोरग झालं. अगं चालली खरं पण तो बघ ना शालू. अगं उलटा नेसली. उलटा नेसली. उलटा बघतील बाई खरंच ना मी उलटा नेसते ना. महाराज गडबडीमध्ये बाई असावी. बाईनं उलटी साडी नेसावी. आणि नियम बाईत गेलो का बाई अशी गाई होती. बाई काय सांगा पप्पाच्या बापाला डबा द्यायचा होता. लई मग ते तुम्हाला सांगितलं तुम्हाला बाई बाबा चला द्या तासभर. निघाली महाराज. नेसले ग शालू पैठणीचा. पुतळ्या डालून साखळ्या पैठण कमरेला कमर पट्टा. पुतळ्या डालून साखळ्या पैठण कमरेला कमर पट्टा. नाकात
नेसले शालू पैठणीचा नेसले ग शालू पैठणीचा नेसले ग असं मला जीव खालीवर होतो असं वाटतं काय गावात काय नाही पण आवाज साध्या त्याला काय करावं पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपटा नाकात नत घालूनी असा थाट माट करूनी नेसले ग शालू पैठणीचा ही गवळण आमच्या पंढरीनाथ बाबा कदमनी म्हणून महाराज काय गोडवा आहे त्या गायनामध्ये काय आवाज आहे पंढरी बाबाचा ही गवळण महाराज ज्याची त्याला शोभ होत ज्याचं त्यानेच गावा महाराज उघड आपला चिपडा डोळा काय सांग निघाले महाराज पाहिला नंदबाबाचा पोरगा पाहिला काय सुंदर आहे महाराज बारी पुजले गेली 5वी झाली बारी गेली महिना झाला 2 महिना झाले भगवान श्रीकृष्ण आहे भगवान परमात्मा आले महादेव परमात्मा आले भट मारला महाराज काग भट बेटा मारीला बाळपणी अवघी दैत्य कान बुडविली तळवेतळ हात टेकी तडाव्या गुडघ्याने नागत अंगणी रंगणात तो म्या देखील लागेसई तळवेतळ हात टेकीत गुडघ्याने रांगत संपला महाराज घराचा उंबरा ओलांडलेला आहे आता चालतोय महाराज चालतोय नुसता चालत नाही खाली गम्या माती आई गाई नाही खाली गम्या दादा खोटं बोलतोय तू माझा महाराज आमचे पोर माती खाते काय माती खाते घरात सगळ्या फरशात झाल्या भीतीला सगळे प्लास्टर झाले आता काय सिमेंट खाते काय गोडवा होता महाराज त्या मातीमध्ये मी 4थी पर्यंत माती खाते म्हणून मी काळा झाला एवढ्या काळा बरं आहे माती खाल्ली पाहिजे चव काय वेगळीच असते मातीची लोखंड पोटात गेलं पाहिजे माती पोटात गेली पाहिजे तांबट पोटात गेलं पाहिजे पितळ पोटात गेलं पाहिजे पंचधातू पोटात गेले पाहिजे स्टील नाही बरं आणि ते तुमचं जर्मन अजिबात इंग्रजांनी आणलं महाराज तुमच्या आमच्या शरीर कुष्ट करून तुम्हाला मला त्या अल्युमिनियमच्या त्या भांड्यामध्ये शिजवायचं ते तुम्हाला खायला द्यायचं याच्यामध्ये सगळ्यात मोठं गणित इंग्रजांचं होतं अल्युमिनियमचं भांड एवढं धोक्याचं आहे घरात वापरू नका का वापरू नका त्याच्यापासून महाराज शरीर पुष्ट होतोय शरीरातले विटॅमिन्स ते खाण्याचं काम करतं त्यातलं अन्न शरीराला पचन होत नाही त्याच्यापासून दुष्परिणाम शरीराला मिळतात म्हणून पितळ आणि तांबर या 2 भांड्यांचा उपयोग अन्न शिजवण्याकरता करत जा लोखंड सगळ्यात भारी जुन्या काळामध्ये लोखंडाच्या कडाया होत्या लोखंडाचे तळे होते आता तेच सगळं बाजारात चालू श्रीकृष्ण परमात्मा मला आमचा मोठा झाला गोपाळांना एकत्र केलं चोऱ्या केल्या यशोदाबाई आली भगवान कृष्णा आता नको रे बाबा लय झालं कवर 12 वाजायला लागले भाऊ नुसतं नाश्ता केलेला आहे आम्ही तुला काय कमर बांधून रानात या सगळे गोपाळांना सोबत घेतलं भगवान परमात्म्याने आणि कळंबाच्या झाडावर मारा सर पारून द्या होतो तू आमामा लंगडी खेळ भवरागे खेळ भवरा या राधिके तनवरा या राधिके
शरीर कृष्ट झालेली आहे, दंडामध्ये ताकद नाही, मनगटात बळ नाही. एखाद्याने आपल्या बहिणींकडे वर्ण जर करून पाहिली तर त्याचे डोळे काढण्याची ताकद त्यांच्या मनगटात आणि त्यांच्या दंडात धमक राहिलेली नाहीये महाराज. काळाची गरज आहे. पोरगा निर्व्यसनी असला पाहिजे. आणि आज खरंच तुम्ही जागे झाले महाराज. पोरगी आशाच्या घरात द्या, माळकरी असावा. पोरगी आशाच्या घरात द्या, निर्व्यसनी असावा. पोरगी आशाच्या घरात द्या, अरे तिचं कल्याण झालं पाहिजे. नाही घाई नाही करायची पोरगी होत नाही, घाई करतो. 6 महिन्यात फारकत होती महाराज. पोरीचं कल्याण झालं पाहिजे. इकडं कल्याण नाही, भिवंडी होती चांगली. मर्दानी खेळ होते महाराज. हामामा हुतुतू लंगडी सुरपारोंब्या. आता अंडेच नाही राहिले तर रोंब्या पुढे खेळते महाराज. हे झाड महाराज आम्ही खेळलोय. आमच्या काळात होता बरं का खेळ. अशा आम्ही शेळ्या घेऊन जायचो महाराज. आमच्या टायमाला शेळ्या होत्या, तुमच्या टायमाला नाही. नाही कोंबड्या आल्या. आलं सांगितलं कुकू टुकू आलं. घरात झालं महाराज. त्याची किंमत राहिली नाही. या फांदीहून त्या फांदीवर, त्या फांदीहून त्या फांदीवर, पुन्हा लिंगोरच्या लिंगोरच्या ते बोलणे महाराज. ते पाडायचं, मग ते खेळायचं. धप्पा कुटी राहिलंच नाही महाराज. अनुभूती खेळत का नाही महाराज. डोपराने गोटी सारखे खेळ राहिले नाही महाराज. मर्दानी खेळ राहिले नाही, मर्द नाही राहिले. तू म्हणता कस काय. या जगामध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघच मरते. तुम्ही म्हणता कशी. याच्या मागे लई मोठं विज्ञान आहे. परत तारीख घ्या मग सांगू. विज्ञानाचा अभ्यास आहे, सायन्सचा अभ्यास आहे, म्हणून मी पुढच्या कीर्तनाला सांगेन, आता सांगणार नाही. मग त्या ठिकाणी महाराज सगळे खेळ खेळून झाले. मग तरी सगळे गोपाळ होते महाराज. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. देव म्हटला आणा मग काय त्याच्यावरून तुम्ही. देवा तू राख रे मनेरी, तुझ्या गाया तूच राखेव भाऊ. आमच्या जेणे त्या गाय राखल्या जात नाही. तू जायचं या गाया वळायला. देवानी महाराज वैजा बाकुड्या पेंद्या सुदामा टाका घोंगड्या सोडा गाठोड्या हरिका